मॉर्निंग एव्हरीबॉडी. सुरू करूया सर. सुरू करूया. करा ना. ओके. ओके. So very good morning to everybody. Wish you all a very happy Holi. मध्ये जर बाहेर गेलात आणि परत जॉईन इन झालात तर डोंट फॉरगेट टू म्यूट युअर सेल्फ, कारण बरेच लोकांना आजचं सेशनचं रेकॉर्डिंग ऐकायचंय. सो रेकॉर्डिंग मध्ये खूप ग्लिच येतो तुमच्या इकडनं व्हॉइस डिस्टर्बन्सेस आल्यानंतर. आजचं सेशन घेण्याचं मुख्य कारण म्हणजे 15 मार्चला मागच्या सोमवारी वी लॉस्ट माय मदर टू अ व्हेरी अक्यूट कंडिशन. अक्यूट म्हणजे समथिंग जे अचानकपणे इन्फेक्शन सिस्टम मध्ये क्रिएट होतं आणि फास्ट स्प्रेड होतं. थँक्यू. मला वाटलं आता नाही लागणार आपण. त्यांनी 10ला सांगितलं होतं. कॅन वी म्यूट प्लीज चेक करा इफ यू म्यूटेड युअरसेल्फ. अहो एवढं सांगून जर समजत नाही तर कशाला राहतात सेशन. इट्स ओके, असं होतं कधी कधी. प्लीज चेक करा इफ यू म्यूट युअरसेल्फ. म्यूट काही जणांना माहित नसेल तर खाली एक स्पीकरचा आयकॉन येतो. सो तो म्यूट त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावरती रेड क्रॉस जर आला तर याचा अर्थ तुम्ही स्वतःला म्यूट केलंय. खूप लोकांना असं वाटतं की आपण ते बंद केल्यावरती आपल्याला ऐकायला येणार नाही. ऍक्च्युली तो तुमचा स्पीकर बंद होतो. ओके, चेक करा एकदा इफ यू हॅव म्यूटेड युअरसेल्फ. कारण खूप लोकांना मी इकडनं म्यूट करते आणि ते स्वतःला अनम्यूट करतायत. प्लीज म्यूट युअर सेल्फ. तुम्हाला ज्यावेळेला विचारायचं असेल तुम्ही मेसेजमध्ये टाईप करू शकता किंवा यू कॅन रेज युअर हँड. विल गिव्ह यू टाइम टू टॉक ऑल्सो इफ यू वॉन्ट टू. ओके. सर मी तुम्हाला आत्ताला म्यूट करते. तुम्हाला हे करायचं तुम्ही अनम्यूट करा. सर मी तुम्हाला म्यूट करते. एक 2 मिनिटं थांबूया जरा. काही लोक बहुतेक नवीन जॉईन होतात. ते जॉईन होताना खूप डिस्टर्बन्स क्रिएट करतात. ओके. सुशील तुम्हाला को होस्ट केलंय मी. सो तुम्ही ऑपरेट करू शकता तिकडनं. ओके. सो लेट्स स्टार्ट. सो एक अशी घटना घडली माझ्या आयुष्यात आणि त्याच्यामुळे सगळ्याच मी केलंय म्यूट सगळ्यांना आता. बट पीपल हॅव द ऑप्शन टू अनम्यूट देमसेल्फ ना. सो दे आर डुईंग दॅट. ठीक आहे. सो अशी एक घटना घडली 15 मार्चला सकाळी 8 वाजता. आणि जे घडलं ते इतकं सडन होतं आणि इतकं शॉकिंग होतं. सो माझी आई या सगळ्या आपल्या फॅमिलीशी मी जेव्हापासून हे सगळं करतीये आई कनेक्टेड होती. माझं इकडे यायचं कारण पण ऍक्च्युली आईच होती. आणि हे सगळं ऐकल्यानंतर खूप लोक शॉक मध्ये होते. खूप लोकांना माझ्याशी बोलायचं होतं पण नेमकं काय बोलायचं, माझी मनस्थिती काय आहे, घरी प्रसंग कसा आहे हे कोणालाच कळत नव्हतं. आणि खूप लोकांचे खूप प्रश्न होते की असं कसं होऊ शकतं. टॅपिंग करून पण आपण लोकांना एवढी मदत करतो. इतक्या लोकांच्या आयुष्यात इतके मिरॅकल्स क्रिएट होतात टॅपिंगनी, हिलिंगनी. तर माझ्याच आईच्या आयुष्यात असं कसं घडलं. सो संजय कदम ज्यावेळेला मला भेटायला आले पुण्याला त्यावेळेला ही इन्सिस्टेड की खूप लोक डिस्टर्ब झालेले आहेत ह्या सगळ्या गोष्टींमुळे आणि याच्याकरता आपण एक कंडोलन्स मीटिंग किंवा एक असं सेशन आपण करूया. सो
दॅट इज द रिझन की आजचं आपण हे सेशन करतोय. कारण हे प्रसंग कुणाला चुकलेले नाहीयेत आयुष्यात. ही जी एक अनसर्टन गोष्ट आहे आयुष्यातली, ही प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी होणार आहे. अशी व्हावी अशी माझी खरंच इच्छा नाहीये. कारण हा शॉक पचवणं आणि त्या शॉकमधनं परत रिकव्हर होणं, इट टेक्स अ लॉट ऑफ स्ट्रेंथ टू डू दॅट. पण आपला मृत्यू, आपल्या जवळच्यांचा मृत्यू, हे सगळं घडणारच आहे ना आपल्या आयुष्यात. सो कुठेतरी हाऊ डू वी हँडल ऑल दिस? आणि हे सगळं घडत असताना आपण आपली स्ट्रेंथ, आपली स्टेबिलिटी कशी ठेवली पाहिजे. सो याच्याकरता म्हणून आपण आजचं हे सेशन करतोय. खूप लोकांना खूप क्युरिओसिटी आहे की आईला एक्झॅक्टली काय झालं, कारण आई इतकी हेल्दी होती. ज्या लोकांनी आईला बघितलेलं आहे, भारदस्त व्यक्तिमत्व ज्याला म्हणतात तसं तिचं पर्सनॅलिटी होती आणि कायम ऍक्टिव्ह, सगळीकडे 100% तिचं पार्टिसिपेशन होतं. सो काय एक्झॅक्टली आईला घडलं हे मी थोडंसं ब्रीफमध्ये सांगते. अँड कारण खूप लोकांना शंका आहेत. कारण जे घडलं ते माझ्याकरता पण एवढं शॉकिंग होतं. 2 दिवसात हसता खेळता माणूस जातो. हार्ट अटॅकनी माणूस जातो, हे एक वेळ आपल्याला पचतं. ऍक्सिडेंटनी माणूस जातो, हेही आपल्याला पचतं. नागिन सारखं इन्फेक्शन किंवा हर्पिस झॉस्टर सारखं इन्फेक्शन होऊन माणूस जाऊ शकतो, एवढा हेल्दी माणूस, हे आपल्याला लॉजिकली सुद्धा पटायला खूप अवघड आहे. सो घडलं असं की 10 दिवसापूर्वी मी मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये एक 10 डे वेकेशन वरती होते आसाम आणि मेघालयाला. आणि आई इकडेच होती. आईला थोडेफार मेनोपॉज इश्यूज होत होते. पाय दुखत होते किंवा एक जनरल वीकनेस जो असतो मेनोपॉजमध्ये तो तिला होत होता. त्याच्याकरता म्हणून मी जायच्या आधी तिचे सगळे पॅरामीटर्स चेक केले होते की इज एव्हरीथिंग नॉर्मल. सो तिचं शुगर नॉर्मल होतं, बीपी नॉर्मल होतं, थायरॉइड नॉर्मल होतं, कोलेस्ट्रॉल नॉर्मल होतं. एव्हरीथिंग वॉज ॲब्सोल्युटली हेल्दी. तिला कुठेही कसलाही असा सिस्टमिक आजार नव्हता. तिचे फक्त गुडघे दुखत होते, एवढीच तिची कंप्लेंट होती. परत कोणीतरी अनम्यूट केलंय. प्लीज चेक करा इफ यू म्यूट युअरसेल्फ. आणि रोज आम्ही बोलत होतो एकमेकांशी व्हिडिओ कॉलवरनं आणि कुठेच ती काही आजारी आहे असं काहीच वाटलं नव्हतं. मी ज्या दिवशी परत आले त्या दिवशी तिच्या हातावरती एक 5-6 पाण्यासारख्या म्हणजे वॉटर बॉईल जे टिपिकल एक हर्पीज सारखे पुटकुळ्या असतात त्या उठल्या होत्या आणि तिला थोडंसं वीक वाटत होतं त्या दिवशी. सो मी आल्यानंतर तिला भेटायला गेले अँड त्याचे फोटोज काढून आम्ही जेवढे पण ओळखीचे डॉक्टर्स आहेत त्यांना पाठवले. अँड एव्हरीबडी डायग्नोज्ड इट टू बी नागिन ऑर हर्पिस झॉस्टर. अँड त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला तिचे सिम्पटम्स विचारले लोकांनी, डॉक्टर्सनी. एमडी डर्मेटॉलॉजिस्ट असतील, एमडी मेडिसिन होते, होमिओपॅथिक डॉक्टर्स होते. सो तिला त्याला खाज येत नव्हती, ते दुखत नव्हतं. ऍक्च्युअली नागिनच्या इन्फेक्शनमध्ये प्रचंड खाज येते, त्याला दुखतं ते. इट इज व्हेरी पेनफुल. अंगावर कपडे सहन होत नाहीत, इतकी खाज येते त्याला. अँड असं तिला काहीच होत नव्हतं. सो एव्हरीबडी टोल्ड मी की प्रोबेबली इट्स जस्ट द स्टार्ट. अँड आम्ही इमिजिएटली अँटीव्हायरल ड्रग्स सुरू केले फ्रायडेलाच तिला. अँड फ्रायडे शी वॉज ॲब्सोल्युटली ओके. ती हसत खेळत आमच्याशी बोलत होती. सॅटर्डे मॉर्निंग तिची दुपारी 1:30 वाजता डर्मेटॉलॉजिस्टकडे अपॉइंटमेंट पण होती आणि सकाळी मी फोन केला तर बाबा म्हटले तिने नाश्ता केला अँड शी स्लीपिंग. अँड इन द प्रोसेस 11:15 11:30च्या आसपास मला बाबांचा फोन आला आणि बाबा, आम्ही जस्ट समोरच्या बिल्डिंगमध्येच राहतो. सो बाबांचा मला फोन आला की तिचे डोळे खूप विचित्र दिसत आहेत, सो तुला जमलं तर लगेच ये. सो मी, माझा नवरा आणि माझी नणंद आम्ही तिघही लगेच तसेच पळत गेलो आणि बघितलं तर तिला तिचं अंगच उचलता येत नव्हतं. देर वॉज नो स्ट्रेंथ. आणि तो तिला आम्ही तसंच उचललं. वी ऍडमिटेड हर टू द हॉस्पिटल. वेन आय टूक हर टू द हॉस्पिटल, डॉक्टर्सनी पहिलं तिला सगळं चेक केलं. हर बीपी वॉज नॉर्मल, हार्ट रेट नॉर्मल होता, तिचे ऑक्सिजन लेवल नॉर्मल होतं. डॉक्टर्सनी ते सगळं बघितलं. ही सेड इट इज हर्पिस झॉस्टर आणि आय विल गिव्ह यू मेडिकेशन्स, यू टेक हर होम. कारण हर्पिसला कोणी ऍडमिट करत नाही आणि इट्स अ व्हेरी नॉर्मल, इट्स अ व्हेरी स्लो प्रोग्रेस व्हायरस आणि जेवढा तो स्लो प्रोग्रेस होतो तेवढी त्याची स्लो रिकव्हरी असते. सो हे एक 3-4 महिने चालणार आहे. अंग दुखणं, खाज येणं, भरपूर नर्व्ह एंडिंग्स इन्व्हॉल्व्ह होतील, कदाचित फेशियल पॅरालिसिस पण बसू शकतो इन द प्रोसेस. पण जसं जसं रिकव्हरी होते तसं हे सगळं नॉर्मल होतं. पण आय इन्सिस्टेड की काही होऊ दे, मी तिला घरी नेणार नाही, आय वॉन्ट टू ऍडमिट हर.
पण डॉक्टर्स वर नॉट रेडी, कारण कंडिशन ऍडमिट करण्यासारखी नव्हती. ती बोलत होती व्यवस्थित, शी वॉज इन हर कम्प्लीट सेन्सेस, बट स्टील ती खूप वीक होती. मिलिंद जरा चेक करा कोणाचं अनम्यूट आहे. आणि विदिन अ स्पॅन ऑफ 1 hour तिला बोलता येईन असं झालं. ती आमच्याकडे बघत होती, पण तिची दृष्टी आम्हाला, म्हणजे शी वॉज नॉट इन टू आय कॉन्टॅक्ट. तिला डिल्युजन सुरू झाले. दिस वॉज विदिन अन आवर. आणि हळू तिचं ब्रेन डिटिरियोरेट व्हायला लागलं. सो आम्ही तिला इमिजिएटली ॲम्ब्युलन्समधनं मोठ्या हॉस्पिटलला शिफ्ट केलं. आणि मोठ्या हॉस्पिटलला जाईपर्यंत तिला रस्त्यामध्ये कन्व्हल्जन झाले. कन्व्हल्जन्स तिला एवढे स्ट्रॉंग कन्व्हल्जन झाले होते की आफ्टर दॅट शी लॉस्ट कॉन्शियसनेस. ही सॅटर्डे दुपारची गोष्ट आहे, संध्याकाळची रादर. आणि तिकडे नेल्यानंतर दे टेस्टेड हर फॉर कोविड, विच दे एक्सपेक्टेड की ती कोविड पॉझिटिव्ह येईल, पण तिचे अँटीजन नेगेटिव्ह आले. सो दे इमिजिएटली ऍडमिटेड हर टू द आयसीयू. आयसीयू मध्ये ऍडमिट केल्यावरती डॉक्टर्स टोल्ड मी की ती ऍब्सोल्युटली स्टेबल आहे, हार्ट रेट नॉर्मल आहे, तिचं पल्स नॉर्मल आहे, अँड ऑक्सिजन इज व्हेरी गुड. सो 3 days ॲट द मॅक्स वी विल कीप हर, अँड 4th day यू कॅन टेक हर होम. आणि इन द मीन टाइम दे टोल्ड मी की आपण ब्रेन सीटी करूया. त्यांनी ब्रेन सीटी केला. ब्रेन सीटी मध्ये पूर्ण ब्रेन वॉज इन्फेक्टेड विथ व्हायरस. पूर्ण ब्रेन मध्ये इन्फेक्शन पसरलेलं होतं. आणि त्यांनी लंग सीटी केला. लंग सीटी मध्ये तिच्या लंग्स मध्ये पूर्ण निमोनिया झाला होता आणि हिला काहीच सिम्पटम्स नव्हते. तिचं डोकं दुखत नव्हतं, तिला चक्कर येत नव्हती, तिचं कॉर्डिनेशन चुकत नव्हतं, तिला ब्रेथलेसनेस होत नव्हता, काही नव्हतं. देयर वॉज नो सिम्पटम एट ऑल. आणि असं करत ही शनिवारची रात्र अशी गेली. संडे मॉर्निंग दे पुट हर ऑन टू व्हेंटिलेटर अँड दे टोल्ड मी की दर किडनीज आर रिस्पॉन्डिंग व्हेरी वेल. सो अशी कंडिशन तिची 3 दिवस राहिली तर शी हॅज ऑल द चान्सेस टू रिकवर. आणि संडे आफ्टरनूनला हर हार्ट गॉट अफेक्टेड बिकॉज ऑफ द व्हायरस. अँड तिच्या हार्टचं आउटपुट जे होतं ते 30% हार्ट फक्त वर्क करत होतं तिचं. अँड बाय नाईट त्यांनी माझ्या भावाला आत बोलवलं आणि त्याला सांगितलं की पुढच्या एक 5-6 दिवसात तुम्हाला काहीतरी कॉल घ्यावा लागेल, कारण आपण सगळंच एक्सटर्नली देतोय. शी इज ऑन कम्प्लीट एक्सटर्नल सपोर्ट. यू विल हॅव टू टेक अ कॉल इन 4-5 days. तोपर्यंत होमिओपॅथीची औषधं येणार होती सोमवारी सकाळी. ते नागिण करता कोण काय मंत्रून काय देतं ती माणसं येणार होती. असं सगळं घडणार होतं सोमवारी. आणि सकाळी 8 वाजता हर हार्ट जस्ट गेव अप. म्हणजे इट वॉज अ शॉक टू एव्हरीबडी. डॉक्टर्स जे तिथे उभे होते त्यांना कळत नव्हतं की एवढं फास्ट डिटिरियोरेशन त्यांनी कधीच बघितलं नाहीये. द कॉज ऑफ डेथ दॅट वॉज डायग्नोस्ड वॉज एन्सेफेलायटिस अँड मायोकार्डायटिस, म्हणजे ब्रेन मधलं इन्फेक्शन आणि हार्ट मसल्सचं इन्फेक्शन बिकॉज ऑफ हर्पिस झॉस्टर. हा शॉक मे इतकं हेल्दी माणूस, यू विल नॉट इमॅजिन ऍट द एज ऑफ 56 तिचं हिमोग्लोबिन 14 होतं. कुठल्या बाईचं असतं. माझ्या प्रेग्नन्सीमध्ये पण औषधं घेऊन माझं हिमोग्लोबिन 12 नव्हतं कधी. अँड द डिप्लिशन वॉज सो हॉरिबल अँड सो फास्ट की काही डॉक्टर्सला कळायच्या आत, काही आम्हाला कळायच्या आत, इट वॉज जस्ट ओव्हर. अँड वी हॅड टू लेट हर गो. मनाच्या दृष्टीने आपण विचार केला, शरीराच्या दृष्टीने आपण विचार केला तर डेथ ही एक अशी गोष्ट आहे जी खूप वाईट आहे. कारण आपलं सगळी एनर्जी असते टू कन्झर्व लाईफ, टू कन्झर्व लाईफ. पण जसं आपण ऐकतोय सरांकडनं किंवा ह्या सगळ्या कॉन्सेप्ट मधनं, प्रत्येक गोष्ट ड्युअलिटीमध्ये. सो जसं बर्थ आहे तसं डेथ आहे. रादर बर्थ इज द स्टार्ट ऑफ डेथ. आणि आपण जर बर्थ सेलिब्रेट करतो तर आपल्याला डेथ पण एम्ब्रेस करताच आलं पाहिजे. मी एवढी स्टेबल का आहे किंवा सगळंच, बाबा पण माझा भाऊ पण एवढे स्टेबल कसे आहेत, तर माझं अंडरस्टँडिंग ऑफ डेथ खूप क्लिअर होतं. माझं अंडरस्टँडिंग ऑफ डेथ, मला माहित नाही की आफ्टर लाईफ, डेथ नंतर लाईफ आहे का नाही आहे. भरपूर कॉन्सेप्ट आहेत, अगदी वेदांपासून आलेले कॉन्सेप्ट आहेत जिथे पंचकोशाची कल्पना मांडली गेलेली आहे. तुम्ही जर भावनगरींचं पुस्तक वाचलं, द लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्ड, त्याच्यामध्ये एक वेगळाच डायमेन्शन आहे आफ्टर डेथचा.
पण खरंच सांगायचं तर आपल्याला कोणालाच माहित नाहीये की नक्की काय होणार आहे. अनलेस आपण त्या रेल्ममध्ये जाईपर्यंत आपल्याला कळणार नाहीये की काय होणार आहे तिथे गेल्यावरती. माझं अंडरस्टँडिंग ऑफ डेथ खूप क्लिअर आहे. ज्या वेळेला आई गेली, ज्या बॉडीला आम्ही आई म्हणत होतो, ती बॉडी तिथंच होती ना. ज्या बॉडीशी आई म्हणून रिलेट करत होतो, ती बॉडी तिथेच होती. मग घरी आणली का आपण ती? नाही. ती बॉडी डिस्पोज ऑफच केली ना, कारण जो एसेन्स आई म्हणून त्या बॉडीतनं ऑपरेट करत होता, तो एसेन्सच त्यात राहिला नव्हता. सो माय अंडरस्टँडिंग ऑफ डेथ इज व्हेरी सिम्पल, की ज्या वेळेला कुठल्याही कारणाने द बॉडी रिमेन्स नॉट वर्दी ऑफ युजिंग जो एसेन्स आहे, त्याला तुम्ही सोल म्हणा, स्पिरिट म्हणा, आत्मा म्हणा, चैतन्य म्हणा, कॉन्शियसनेस म्हणा, युनिव्हर्स म्हणा, काही म्हणा, त्या एनर्जीला यूज करण्यासारखी जर बॉडी राहिलीच नाही, ड्यू टू ऍक्सिडेंट, हार्ट अटॅक और जस्ट यू ब्रोक द बॉडी एवढ्या लेवलला डिप्लीट झाली की ती एनर्जी ते वापरूच शकत नाही. सो दॅट इज डेथ. इट्स जस्ट पासिंग अवे ऑफ द आउटर लेअर, प्रॉबेबली द आउटर लेअर ऑफ द बॉडी. मनाच्या दृष्टीने आपण जर मनाने रिलेट केलं तर ऑब्व्हियसली वाईटच वाटणार आहे की शी वॉज जस्ट 56 अँड कुठलाही तिला क्रिटिकल आजार नव्हता. बरं, आईच्या बाबतीमध्ये गंमत अशी घडलेली आहे की 2008 साली आईची एक्झॅक्ट अशीच कंडिशन होती. मी हे खूप वेळेला माझ्या इंट्रो स्पीच मध्ये पण शेअर केलेलं आहे की वाय आय डिसाइडेड टू डू दिस ॲज अ प्रोफेशन. 2008 मध्ये आई अस्थमानी अशीच आजारी होती आणि एक इतका क्रिटिकल काळ आला होता की ती वाचते का नाही अशी कंडिशन होती आमची. आणि माझ्या डोळ्यासमोर बघितलेला तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा चमत्कार होता की सरोगेट टॅपिंगनी तिचा अटॅक 15 मिनिटांमध्ये सबसाईड झाला. आणि तो असा सबसाईड झाला की पुढची 13 वर्ष ज्या लोकांनी तिला बघितलेलं आहे, अस्थमाची कुठलीही साईन नाही, कुठलंही औषध नाही, कुठलंही पथ्य नाही. 13 healthy years of her life, म्हणजे इट वॉज लाईक एन एक्सटेंडेड वॉरंटी दॅट शी हॅड फॉर 13 years. अँड शी लिव्ड अ व्हेरी 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 हॅपी लाईफ. हे सगळं घडल्यानंतर वेन आय गॉट बॅक टू वर्क मंडे पासनं, जे लोक मला भेटायला आले किंवा कन्सल्टिंगसाठी आले, खूप लोकांचा एक खूप महत्वाचा प्रश्न होता की तुम्ही रडला की नाही रडला. ऑब्व्हियसली मी रडले, कारण यू हॅव एव्हरीथिंग कनेक्टेड टू द माइंड. आणि माझ्याकरता तर ती माझ्या आयुष्यातला एक खूप महत्वाचा ऍसेट होती. शी वॉज सो इन्वॉल्व्ड इन टू माय लाईफ, माय हजबंड्स लाईफ, माय चाइल्ड्स लाईफ. सो ऑब्व्हियसली मी रडले. मी रडले ती गेली म्हणून नाही किंवा माझ्या आयुष्यातनं काहीतरी कमी झालं म्हणून नाही. तो शॉक माझ्या सिस्टीम करता एवढा मोठा होता की प्रोबेबली क्राईंग वॉज द वे फॉर माय सिस्टीम टू प्रोसेस द शॉक. ज्या दिवशी म्हणजे सॅटर्डे वॉज हॉरिबल, जेव्हा आम्ही तिला ऍडमिट केलं, अशी फिअर, अशी एन्झायटी, अशी भीती, असं डिप्रेशन मी आयुष्यात कधीच एक्सपिरियन्स केलेलं नाही. मी हे वाचलेलं आहे की ज्या वेळेला हार्ट ब्रेक होतं त्यावेळेला ब्रेनचे पेन सेंटर्स ऍक्टिव्ह होतात आणि ऍक्च्युली हृदयात दुखतं. माझ्या आयुष्यात मी कधी हार्ट ब्रेक एक्सपिरियन्स केलेला नाहीये. सो बट दिस वॉज द फर्स्ट टाइम की इमोशनली काहीतरी घडतंय आणि ऍक्च्युली मला पेन होत होतं. सॅटर्डे वॉज हॉरिबल, संडे वॉज वर्स्ट, कारण आम्ही असे उडतच होतो की काय होतंय, कारण असं धाड 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 डिप्लिशन. आणि काय माहिती काय, मी शनिवारीच बाबांना आणि मंगेशला सांगितलं होतं की तुम्ही तयार राहा टू लिसन टू एनिथिंग. म्हणजे आपण सगळं ट्राय करणार आहे, पण तिचं जे डिप्लिशन ज्या लेवलला होतंय आता, ती चुकून वाचली जरी तरी ती खूप व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये राहणार आहे. कारण किती ऑर्गन्स तुम्ही एक्सटर्नली जगवणार.
ते तिला एवढे हेवी डोसेस ऑफ स्टेरॉइड देत होते जस्ट टू सस्टेन हर. सो वन ऑर दी अदर डे हर किडनीज हॅड टू कोलॅप्स. किडनी, हार्ट, ब्रेन कितपत परत नॉर्मल होईल आपल्याला माहित नाही. सो अशा कंडिशन मध्ये आपण एक्सटर्नली किती ऑर्गन्स जगवणार आहे आणि रोजचा तिचा तो त्रास बघायचा का आपण. सो वी हॅड कम टू अ डिसिजन की एक आठवड्याभराने जर काही एक वाईज डिसिजन घ्यावा लागला आपल्याला फोर्सफुली, तर कदाचित आपल्याला घ्यावा लागेल. पण ती एवढ्या स्पीडमध्ये होती की तिने आम्हाला काय डॉक्टर्सला पण कुठलाही डिसिजन घ्यायची वेळच दिली नाही. शी जस्ट ॲज इफ वॉन्टेड टू बी फ्री अँड शी गॉट फ्री अँड आय एम हॅपी दॅट शी इज फ्री. कारण शेवटी इट इज लिबरेशन. एकच गोष्ट आयुष्यात 100% घडणार आहे, ती आहे डेथ. स्वरूप धारण केलेली प्रत्येक गोष्ट आज ना उद्या संपणार आहे. प्रॉब्लेम एवढाच आहे की ती कधी संपणार आहे हे आपल्याला माहिती नाही. पण ती जर संपली तर यू हॅव टू लर्न टू लेट इट गो. आठवण येणार, वाईट वाटणार, रडायला येणार, पण कुठेतरी आपण ती स्ट्रेंथ गॅदर केली पाहिजे टू रिकव्हर. का डेथ झाली? कारण ती बॉडी अशा लेवलला डॅमेज झाली की ती आता युजच होऊ शकत नाही. दॅट इज ऑल व्हॉट डेथ इज. सो आपले अटॅचमेंट्स, आपली इन्व्हॉल्वमेंट, आपले पोझेशन्स, कुठेतरी वी शुड बिल्ड द स्ट्रेंथ टू लेट इट गो. आपल्याला खूप भीती वाटते की कसं, म्हणून आपण लोक गॅदर करतो, पोझेशन्स गॅदर करतो. आपल्याला ही फीडच नाहीये सिस्टम मध्ये की आय एम इनफ, म्हणजे आय अलोन कॅन बी इनफ फॉर माय सेल्फ किंवा फॉर एनिथिंग इन लाईफ. पुढचा प्रश्न खूप लोकांचा होता की मग टॅपिंगनी का मदत नाही झाली. कदाचित आम्ही जे काही टॅपिंग करत होतो, जे काही हिलिंग करत होतो, ती बॉडी एवढी डॅमेज झाली होती की रिलीजिंग फ्रॉम द बॉडी प्रॉबब्ली वॉज द सेफेस्ट ऑप्शन फॉर दॅट एनर्जी विच इट चोज. आणि प्रत्येक सोल म्हणूया किंवा काय जे काही आपण स्वतःला एक आयडेंटिटी देऊया, त्याची स्वतःची एक ट्रॅजेक्टरी आहे. त्या शरीराची स्वतःची एक ट्रॅजेक्टरी आहे. आपण टॅपिंग करतो म्हणून आपण युनिव्हर्सच्या सिद्धांतांना डिफाय नाही करू शकत. आणि डेथ हा त्याच्यातला एक इतका, म्हणजे बाकी काही नाही घडलं तरी डेथ इज समथिंग जे निश्चित आहे आणि ते होणारच आहे. आपण असं नाही म्हणू शकत की मी टॅपिंग करतोय किंवा ती टॅपिंग करते. ती तर 2008 पासून, म्हणजे जेव्हापासून मी शिकले तेव्हापासून ती टॅपिंग करते. आणि कदाचित दॅट इज द रिझन दॅट शी इज सो लकी टू हॅव सच अ फास्ट एक्झिट. मनाच्या स्तरावरती वाईट वाटतंच आपल्याला की टू अर्ली होतं कदाचित, पण आपण एका एवढ्याशा दृष्टिकोनातनं बघतोय. द ब्रॉडर पिक्चर ऑफ एव्हरीथिंग आपल्याला माहित नाही. आणि जसं प्रत्येक माणूस एक फ्रिक्वेन्सी आहे, एंजल्स एक फ्रिक्वेन्सी आहेत, तसं आई पण एक फ्रिक्वेन्सीच आहे. फक्त आज बॉडी फॉर्म मध्ये नाहीये म्हणून नाहीये असं असू शकत नाही. हा येस, तिच्या फिजिकल असण्यामुळे आमचे जे बेनिफिट्स होते ते डेफिनेटली थांबलेले आहेत. बट हे कधी ना कधी प्रत्येकाच्या आयुष्यात घडणार आहे. अँड वी हॅव टू हॅव द स्ट्रेंथ टू अलाव दीज थिंग्स टू गो अहेड इन लाईफ. आपण टॅपिंग करून आपली स्ट्रेंथ डेफिनेटली वाढवू शकतो. पण हे जे हॅपनिंगच्या गोष्टी आहेत या नाही आपण कदाचित थांबवू शकत. बोनस इफेक्टमुळे खूप गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात, खूप गोष्टी टळतात ही कारण टळलेल्या आहेत. पण त्या स्वतः बॉडी माइंड मेकॅनिझमची जी काही स्वतःची एक ब्लूप्रिंट आहे, त्याची एक ट्रॅजेक्टरी आहे, त्याला आपण नाही अडवू शकत. आपण टॅपिंग करून अशी माणसं धरून नाही ठेवू शकत. कारण ती जरी जगली असती तरी शी वुड हॅव बीन इन अ व्हेरी व्हेरी पथेटिक स्टेट. अँड बीइंग फ्री फ्रॉम दॅट वॉज probably the best thing that happened to her, to us also. It taught us many things.
माझ्या आयुष्यात मी डेड बॉडी जवळच्या कोणाची बघितलेलीच नाहीये. म्हणजे होमिओपॅथीला असताना फर्स्ट इयरमध्ये अॅनाटॉमीमध्ये जे काही डिसेक्शनला डेड बॉडी बघितली तीच डेड बॉडी. कारण माझ्या जवळची सगळीच माणसं अजून आहेत. आजी-आजोबा आहेत. तिचेही आई-वडील आहेत अजूनही. आणि डायरेक्टली असंच काहीतरी बघणं, हे शॉक तर डेफिनेटली होता. पण आय कुड गो थ्रू ऑल दॅट. आय वॉज विथ हर टिल द लास्ट. म्हणजे अगदी तिला ते क्रिमेट करेपर्यंत, टिल दे पुट हर थ्रू द इलेक्ट्रिक, ती जी काही विद्युत दाहिनीची ती प्रोसेस असते. आय वॉज देअर अँड आय कुड सी इट. आणि कुठल्याही लेवलला आज पण ती गोष्ट मला टॉर्चर करत नाही. आणि मला ह्या गोष्टीचं आय फील अ लॉट ऑफ स्ट्रेंथ दॅट येस वी कुड फेस इट. आणि खूप इझिली बाबा पण, मंगेश पण, म्हणजे माझा भाऊ तो लहान आहे माझ्यापेक्षा, आणि तो तर आईशी त्याचं एवढी अटॅचमेंट होती, पण त्यांनी पण इतक्या ग्रेसफुली, ब्रेवली हे सगळं घेतलं. कदाचित आपण हे जे एवढे वर्ष करतोय, वी आर नॉट प्रिपेअरिंग फॉर समथिंग लाईक दिस, पण कुठेतरी ती स्ट्रेंथ आपल्या सिस्टीम मध्ये बिल्ड होतीये. आणि आता जर आपण बघितलं तर या करोना काळामध्ये तर इतक्या लोकांच्या जवळची इतकी माणसं गेली, जातायत रादर इन द प्रोसेस. मला कोणीतरी काल मेसेज करून विचारलं की हे सगळं असं घडतंय तर हे काय म्हणजे विनाश वगैरे होणार आहे का? तर खरंच आपल्याला माहित नाही. तो जोपर्यंत होत नाही आपल्याला माहित नाही. आपण जर हिस्ट्री बघितलं तर अनादी काळापासून गोष्टी अशा घडत गेलेल्या आहेत. बॉडी इज, हा ठीक आहे, वी नो दॅट इट इज मेड अप ऑफ 5 एलिमेंट्स, हे सगळे तेच सांगते मी. यू कॅन सिट विथ एनी कॉन्सेप्ट. तुम्ही कुठलीही थिअरी पकडा, एनिथिंग दॅट पुट्स यू टू पीस वर्क्स फॉर यू. तुम्ही जर बिलीव्ह करत असाल की आफ्टर डेथ लाईफ आहे आणि आता तो माणूस बॉडीमध्ये नाही आहे, एनर्जी फॉर्ममध्ये आहे आणि आता तिथून त्याची जर्नी आहे. काही जण हे बिलीव्ह करतात की आपण रडलो तर त्या एनर्जीजला त्रास होतो. येस, हे बऱ्याच वेळेला आपल्याला रिकव्हर करायला मदत करतं. सो ज्या गोष्टी आपल्याला रिकव्हर करायला मदत करत असतील, डेफिनेट देर इज नो प्रॉब्लेम इन बिलिव्हिंग एनिथिंग ऑफ दॅट. कारण कोणी कितीही सिद्धांत मांडू देत, अनलेस यू ऍक्च्युअली गो टू दॅट रेल्म, वी विल नेव्हर अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग. पण जेवढं डेथ फ्रीडम आहे, सगळ्यात मोठा गोष्ट आहे की आपण जगत असताना, या बॉडीमध्ये असताना आणि आजूबाजूला अशा घटना घडत असताना आपल्यात तेवढी स्ट्रेंथ क्रिएट होऊ शकते का की आपण त्याला पण सरपास करू शकतो. मगाशी कोणीतरी एक प्रश्न याच्यामध्ये लिहिलाय की अध्यात्माची जर खूप ओढ वाटत असेल, कारण या बॉडीमध्ये आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप त्रास होतो. सर याच्यावरती अजून बोलतीलच या गोष्टीवरती. पण आपण जर या सगळ्याला घाबरत असू तर अध्यात्म हे याच्यापासून पळण्याचा उपाय नाहीये. प्रोबेबली अध्यात्म एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला हे शरीर असताना, आपण हे सगळं अनुभवत असताना या सगळ्याला कसं तोंड द्यायचं ह्याची शक्ती देऊ शकेल. अध्यात्म पळवाट डेफिनेटली नाहीये. सो आपल्या सगळ्यांचाच प्रयत्न हा असला पाहिजे की रिझल्टशी अटॅच असण्यापेक्षा जे काही घडेल त्याला सामोरं जाण्याची ताकद आपल्यात पाहिजे. त्याला आपल्यावरती कमीत कमी त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ देण्याची शक्ती आपल्यात पाहिजे. अँड दॅट इज व्हॉट एव्होल्युशन इज ऑल अबाउट. सो आय विल हँड ओव्हर द सेशन टू सर. सो सर काही या गोष्टींवरती अजून इन्साइट्स देतील. सर अनम्यूट करता. अनम्यूट आहे. ऐकू येतोय माझा आवाज? येतोय. थोडासा सर कमी पडतो आवाज. एक मिनिट हा. डिव्हाइस वरनं बघा. आता बघा. हो आहे, ठीक आहे. आता व्यवस्थित आहे? हो हो आहे. ओके. मित्रांनो नमस्कार. एका अशा
प्रसंगाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र येऊ असं ध्यानीमनी नव्हतं. बरेच दिवस गॅप पडला आपल्यामध्ये. विचार करत होतो की येऊया, तुमच्याशी बोलूया, पण फॉर व्हॉट एव्हर रिझन घडत नव्हतं. पण या निमित्ताने आपण एकत्र आलेलो आहे. यातली पहिली गोष्ट बघा, सगळेच प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे जे घडलं ते इनएव्हिटेबल होतं, आपल्या कोणाच्याही कंट्रोलच्या बाहेर होतं. मिनलनी आणि तिच्या वडिलांनी, तिच्या भावानी, तिच्या नवऱ्यानी अतिशय धीराने हे सगळं फेस केलं. हे आपण बघितलं, आता मिनलकडून हे आपण ऐकलं. पण आत्ताचा सेशन जो आहे ना, ह्याचा जसा हा एक भाग होता, तसा आणखीन एक फार महत्वाचा भाग आहे, जो मला तुमच्या सगळ्यांना त्याची जाणीव करून द्यायची आहे. आणि ती म्हणजे आपण सगळे एकत्रित येणं. मी काय म्हणतोय जरा नीट समजून घ्या. लक्षात घ्या, आपण एका अतिशय विचित्र अवस्थेमधून जात आहोत. वी आर गोइंग थ्रू अ व्हेरी ट्रबल्ड टाइम. वातावरण इतकं अनिश्चिततेचं आहे, इतकं विदारक आहे, अनसर्टन आहे. प्रत्येकाला माहित नाही उद्या काय होणार. अशा एका विचित्र अवस्थेतून आपण चाललेलो आहे. पण ज्या वेळेस आपण सगळे, जेवढे आज इथं हे सेशन ऐकतायत, ज्यावेळेस आपण सगळे एका रिअल टाइम मध्ये आत्ता ह्या पॉइंट ऑफ टाइमला सगळे एकत्रित ज्या वेळेस येतोय, त्यावेळेस एक प्रकारची सिनर्जी आपल्या सगळ्यांमध्ये तयार होते. आपण सगळे ह्या टाइमला कनेक्ट होतोय एकमेकांशी. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हे जे कनेक्शन आहे आपलं, हे आश्वासक आहे. तुम्हाला ते जाणवते की नाही मला माहित नाही, मला ते जाणवतंय म्हणून ही गोष्ट तुम्हाला सांगायला लागलोय. आपल्या सगळ्यांना या रिअल टाइम मध्ये कनेक्ट करून आपल्या आतमध्ये एक आश्वासक, एक पॉझिटिव्ह फीलिंग क्रिएट करणारी ही आजची घटना आहे, हा आजचा प्रसंग आहे. मला तुमच्या सगळ्यांशी कनेक्टेड असल्याचं फीलिंग इथं होतंय, जे मला अतिशय सुकून देणार आहे, शक्ती देणार आहे. मी सगळ्यांबरोबर आहे ह्याची जाणीव देणार. मला कधी कधी वाटतं की तुमच्याशी या सगळ्या अनसर्टन टाइम्स मध्ये वरचेवर कनेक्ट व्हायला पाहिजे, वरचेवर बोललं पाहिजे. कारण ह्यातून जाताना आपण सगळे एकत्रित असू. आजचं सेशन आपल्याला सगळ्यांना एकत्रित बांधतं आहे, ह्याची जाणीव जर तुम्हाला तुमच्या हृदयाच्या आत झाली, तर ह्या सेशनचा जो
पर्पज आहे तो सर्व होईल. मिनलच्या बाबतीत जे घडलं त्याच्यावरती सोल्युशन नाही आहे जगामध्ये. आपल्या जवळच्या व्यक्तीचं जाणं हे दुःखदच आहे, इनएव्हिटेबल आहे. आपल्याला काहीही मार्ग नाही आहे बट टू अंडरस्टँड अँड प्रोसेस इट. पण काही लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की काही लोक ते प्रोसेस होऊ देत नाहीत. होऊ देत नाहीत याचा अर्थ त्याच्यामध्ये इतके गुंतून बसतात की दिवस सरले तरी त्यांची गुंतवणूक सुटत नाही. असं म्हणतात, जे मी समृद्धीचा साक्षात्कार भाग 2 मध्ये लिहिलेलं आहे, की ज्यावेळेस त्या बाईचा नवरा जातो त्याच्यानंतर ती आयुष्यच हरवून बसते. तिच्या आयुष्यातलं जीव जातो, तिच्या आयुष्यातला जीव जातो. आणि मग तिचा नवरा स्वप्नामध्ये तिला येऊन सांगतो की मला सोडव. तू जोपर्यंत माझ्याबद्दल दुःख करत बसलेली आहेस तोपर्यंत मला गती नाही मिळत. मला ओढलं जातंय कुठंतरी. मी फार छान अवस्थेमध्ये आहे. माझ्याबद्दल रडू नको, माझ्याबद्दल शोक करू नको. वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण मला ओढू नको. ज्या लोकांनी ह्याच्यावरती रिसर्च केला, अनेक लोकांनी केला, नियर डेथ एक्सपिरियन्सेस ज्याला म्हणतात, एनडीज, अशा लोकांकडून समजून घेतलं की ज्यावेळेस तुम्हाला मृत घोषित केलेलं आहे त्यावेळेस परत तुम्ही जीवित झाल्यापर्यंतच्या काळामध्ये काय अनुभवलं. आणि सर्वांनी बेसिकली एकच अनुभवलेलं आहे की आम्ही हे शरीर सोडल्यानंतर अशा एका मुक्त अवस्थेमध्ये गेलो की परत शरीरामध्ये येणं इतकं वेदनादायी होतं की आम्हाला परत शरीरामध्ये यायचं नव्हतं. पण आमची ती गती नव्हती, आम्हाला मुक्त होता येत नव्हतं, म्हणून आम्ही शरीरामध्ये परत आलो. अर्थात मुद्दा काय आहे की अनेक लोकांच्या इतक्या जवळचे लोक जातात की त्यांना प्रोसेस करायला फार फार वेळ जातो. तो वेळ घालवला नाही पाहिजे. अडकून नाही बसलं पाहिजे, गुंतून नाही बसलं पाहिजे. माझे एक परिचित होते, त्यांच्या जीवनामध्ये असं घडलं की त्यांचा मुलगा अपघातामध्ये गेला. तो त्यांच्यासाठी, किती वर्षाचा मुलगा, 18 वर्षाचा, तो त्यांच्यासाठी इतका प्रचंड शॉक होता की तो ते सहन करू शकले नाही. कोणीच सहन करू शकलं नाही त्यांच्या कुटुंबातलं. आयुष्य पुढे सरकायला लागलं. महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, 6 महिने गेले. 6 महिन्यानंतर हे ग्रहस्थ रिलेटिव्हली सावरायला लागले. 6 महिन्यानंतर जराशे ताळ्यावर आले. नॉर्मल थोडस हास्य निर्माण व्हायला लागलं, नाहीतर पूर्णपणे डिप्रेशन मध्ये होते. हसून बोलायला लागले किंवा जराशे नॉर्मल व्हायला लागले. पण ते नॉर्मल होणं त्यांना इतकं सलाय लागलं की मला ज्या वेळेस ते भेटले त्यावेळेस ते मला म्हणाले की मी आनंदी असू शकतो हे मला झेपतच नाहीये. मी आनंदी कसा असू शकतो? माझा मुलगा गेलेला आहे आणि मला कोणत्याही कारणामुळे आनंद कसा होऊ शकतो? म्हणजे निसर्गाने त्यातून बाहेर पडण्याची योजना केली, तुम्हाला ते सगळं दुःख प्रोसेस करण्याची संधी दिली, पण तुम्ही तुमच्या एका अंडरस्टँडिंगनं ती संधी घेतली नाही आणि तुम्ही असे स्वतःला त्यामध्ये अडकून ठेवायला लागला.
मित्रांनो, त्या माणसाला आपण नॉर्मल होऊ शकतोय हे झेपतच नव्हतं. मी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की नाही, यू हॅव टू लेट इट गो नाव. नॅचरली तू नॉर्मल व्हायला लागलेला आहेस. ती तुझ्या जीवनामध्ये घडणारी एक इनएव्हिटेबल घटना होती. त्याला कोणाच्याच कंट्रोलमध्ये नाही आहे. जसा जन्म कोणाच्या कंट्रोलमध्ये नाही वाटत असला तरी, तसं मृत्यू कोणाच्या कंट्रोलमध्ये नाही. सो सावर, निदान माझ्यासारख्या कोणीतरी त्याला हे सांगितल्यामुळं त्याला जरासं असं वाटलं की अरे, मला गिल्टी वाटायचं काय कारण नाहीये. कारण माझ्या मुलाच्या जीवन तेवढंच असेल कदाचित. कितीतरी लोकांचं जीवन अल्प असतं. आपण आज आजूबाजूला बघतो, वयाने 25-30 असलेली माणसं आत्महत्या करतात. पण तेवढंच असेल ना जीवन त्यांचं. पण आपण ते प्रोसेस आपल्याला करता आलं पाहिजे असं मला वाटतंय. हेच अध्यात्म आहे. सावरलं पाहिजे. जितक्या लवकर सावरता येईल तितकं सावरलं पाहिजे. दुःख होणं स्वाभाविक आहे. आठवण झाली तर वाईट वाटणं स्वाभाविक आहे. नॅचरल आहे. तेही वाटलं पाहिजे. पण दॅट ऑल्सो विल पास ना. त्याला धरून नाही ठेवलं पाहिजे. असंच एक उदाहरण मला इथं आता सांगावंसं वाटतं, की अशीच एक माझ्या परिचित एक मुलगी आणि तिचा नवरा, लग्न झालं नुकतं आणि गणपतीपुळ्याला गेले. आता कोणीतरी प्रश्न इथं विचारलाय की इज सुसाईड प्रीडेस्टिन्ड ऑर नॉट. मित्रांनो, आता आपण त्या डिस्कशन मध्ये जायला नको. पण माझं स्वतःचं अंडरस्टँडिंग हे आहे की आयुष्याला एक कोर्स असतो. आयुष्याच्या प्रमुख वळणं जी आहेत, त्या प्रमुख वळणांना कोर्स असतो. हे माझं मान्य आहे. माझी मान्यता आहे. आयुष्य काही प्रमाणात प्रीडिटर्मिन्ड असतं, काही प्रमाणात ते आपल्या ताब्यात असतं. अशा कॉम्बिनेशन मध्ये आयुष्य असतं. आणि म्हणून ज्यावेळेस मिनलच्या आईची परिस्थिती 2008 सालामध्ये अशीच होती. मला तो दिवस आठवतोय ज्या दिवशी मिनलनी मला फोन केला की आईची तब्येत अशी आहे की आई आत्ता जाईल की नाही, आत्ता जाईल की मग जाईल, अशी परिस्थिती आहे. तिचा वरचा श्वास वरती राहिलेला आहे, खालचा श्वास खालती, तिला श्वास घेता येत नाही. आम्ही अँब्युलन्स कॉल केलाय. मी आत्ता ह्या पॉइंटला काय करू. ती इतकी पॅनिक झाली होती. त्यावेळेला मी तिला म्हटलं होतं की आता आपल्याकडे दुसरं काही नाहीये. जोपर्यंत अँब्युलन्स येत नाही तोपर्यंत सरोगेट टॅपिंग कर. लागली आणि एक 10 मिनिटात असा काहीतरी चमत्कारिक घडल्यासारखं घडलं आणि आईचा श्वास सुटला. ती 3 फ्लोअर्स वरती राहत होती. ती आईला घेऊन वरती जाऊन आली, ज्या बाईला एक पाऊल चालता येत. आणि तिने मला फोन केला. ती म्हणाली, सर, माझ्या डोळ्यासमोर मी एक चमत्कार बघितलाय. माझ्या आईचा श्वास असा सुटला. इथं आपण काहीतरी करतोय ना, आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे. पण त्या डिझाईनच्या पॉइंटला आईच्या लाईफमध्ये तसं येणं देखील एक भाग होता. आपलं काहीतरी तिथं करणं. समजा मिनलने हे केलं नसतं तर मला माहित नाही. मला माहित नाही काय झालं. पण मग हे प्रीडिटर्मिनेशन म्हणजे लाईफ मध्ये प्रीडिटर्मिनेशन काही आहे का फ्री विल आहे? की फ्री विल आहे की नाही आहे? हा माझा अंडरस्टँडिंग असा आहे की लाईफ ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मध्ये. पण मृत्यू हा इतका
असा प्री डिटरमाइंड वाटतो. तुम्ही बघितलं असेल की गेल्या 15-20 दिवसापूर्वी त्या गुजरातच्या मुलीनी एक व्हिडिओ केला मरायच्या आधी, त्या नदीच्या बाहेर उभा राहून. ती मुलगी हसत बोलत होती की आता मी जाणार आहे. म्हणजे एक कुठली तरी ऊर्जा त्यांच्या आतमध्ये अशी कदाचित येत असेल की आता ही स्टेप आहे पुढची, इलाज नाही आहे त्याला. ती मुलगी हसत व्हिडिओ करते, नदीत उडी मारून जीव देते. अमेझिंग. सगळ्या सगळ्या देशाला हादरून टाकलं त्या व्हिडिओ. कालच्या दीपाली चव्हाणचा व्हिडिओ, ज्या मुलीने आत्महत्या केली, फॉरेस्ट ऑफिसर जी होती, तिनं आपल्या नवऱ्याला लिहिलेलं पत्र इतकं क्लिअर आहे की तिचं अशा पॉइंटला ती आली की आता नाही मला हे सहन करता येत. अरे एखादी नोकरी, एखादा माणूस त्रास देतोय, ह्याला काही ना काहीतरी मार्ग निघाले असते ना. आत्महत्या मार्ग होता काय? पण तिच्या लाईफ डिझाईन मध्ये, लाईफ ट्रॅजेक्टरी मध्ये तोच मार्ग तिला त्या पॉइंट ऑफ टाइमला युक्त वाटला आणि इतकं क्लिअरली डिफाईन पत्र लिहिलं नवऱ्याला तिनं आणि स्वतःला शूट केलं. तर मी ह्याला उत्तर देण्याच्या आधी काय सांगत होतो की एक कपल गणपतीपुळ्याला गेलं लग्न झाल्यानंतर, काही दिवसांनी गेलं असेल, आणि खेळत होते समुद्रामध्ये आणि तिकडून एक लाट आली आणि त्या नवऱ्याला घेऊन गेली. त्या मुलीच्या समोर समुद्रात गेला आणि बाहेर जे काढलं ते डेड बॉडीज होते. त्या मुलीनं हा शॉक इतका घेतला की तो शॉक ती प्रोसेस करू शकली नाही. 5 वर्ष गेली. अशा डिप्रेशन मध्ये ती गेली. तिला औषधं दिली लोकांनी, काय 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 केलं. प्रोसेस करू शकली नाही आणि 5 वर्षानंतर शेवटी तिनं ही आत्महत्या केली. हे सगळी उदाहरणं आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपण काहीतरी इन्फरन्सला यायला पाहिजे, काहीतरी आपण बोललं पाहिजे. कारण मी त्या ग्रहस्थाशी बोललो म्हणून तो प्रोसेस करू शकला. मला स्वतःला असं वाटतं की ह्या अप्रिय गोष्टी ज्या आपल्या जीवनामध्ये घडतात, नुसत्या मृत्यूबद्दल बोलत नाही, ज्या ज्या अप्रिय गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात त्या प्रोसेस केल्या पाहिजेत आपण. जितक्या लवकर त्यातून आपण स्वतःला फ्री करू तितके आपण सुकून मध्ये राहू. आणि सुकून मध्ये राहणं हे आयुष्याचं आद्य पर्पज आहे. आणि त्या सुकून मध्ये राहण्यासाठी असणारी शक्ती जी आहे, जी स्ट्रेंथ आहे, ती मिळवणं हे आपलं काम. पण इन्साइट आहेत. माझ्या परीने मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुळात हा आजचा सेशन आपण सगळ्यांनी एकत्र आपल्या कुटुंबातले, मगाशी मीनल म्हणाली तसं, आपल्या कुटुंबातले बरेच लोक आहेत ज्यांच्या ह्या गेल्या वर्षभरात ज्यांच्या जीवनामधले जवळचे लोक त्यांना सोडून गेले. सगळ्यांची काय माझं डायरेक्टली बोलणं झालं नाही, पण मला एवढंच सांगायचं आहे की मित्रांनो, फ्री व्हा. लेट इट पास. लेट इट पास. धरून ठेवू नका, गुंतून त्यामध्ये राहू नका, सावरा. या निमित्ताने मला तुम्हाला एवढीच इन्साइट द्यावीशी वाटते. ओव्हर टू मिनल.
कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. आपल्याकडे आणखीन थोडा वेळ आहे. फक्त एकच सांगते की आम्ही जे सांगण्याचा प्रयत्न करतोय ह्याच्यातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला पटेल असं नाहीये. ओके. वी आर ट्राइंग टू टेल यू व्हॉट आवर अंडरस्टँडिंग इज व्हेरी ट्रू. अँड हाऊ आय गेट ओव्हर दिस. सरांचं लेक्चर चालू असताना तुम्ही जर मला व्हॉट्सअपवरती प्रश्न विचारत असाल तर तुम्ही काय ऐकताय? इगो गेम नाहीये. इफ यू बिलीव्ह इन सम अदर कॉन्सेप्ट अँड इफ दॅट हेल्प्स यू कीप इट. बट डोंट गो ऑन अ इगो ट्रिप टू आर्ग्यू की मी जे सांगते हे चुकीचंच आहे. somebody is asking me a question की तुम्ही जर म्हणताय की हे स्पिरिट च्या वापरण्याच्या योग्यच बॉडी राहिलेली नाहीये मग कोविड पेशंट का मरतायत? काय विचारायचंय याच्यातनं एक्झॅक्टली? मी तेच सांगते ना की कुठल्याही कारणाने जर हे मशीन डॅमेज झालं तर ऑब्व्हियसली द स्पिरिट हॅज टू बी फ्री. How will the spirit, the energy carry its function if the machine that it is using is damaged to such an extent that it is beyond the capacity to repair? So don't take it on any ego. तुमची वेगळी कॉन्सेप्ट असेल. You believe in any concept. You may believe in rebirths. You may believe in afterlife transitions. कारण आपल्याला खरंच माहिती नाहीये. So whatever puts you to peace. मुद्दा काय आहे? आमची कॉन्सेप्ट ऐकून बाहेर या असं नाही सांगायचंय. द पॉइंट इज की जर असं कधी काही आयुष्यात घडलं तर अलाव युअर सेल्फ टू कम आउट ऑफ इट ग्रेसफुली. डोंट डिटिरियोरेट. होतं काय ज्या वेळेला ट्रॉमास घडतात आपण डिटिरियोरेट होतो, आपण इव्हॉल्व्ह होत नाही. सो कुठलीही कॉन्सेप्ट इफ इट हेल्प्स यू टू इव्हॉल्व्ह, द पॉइंट इज दॅट काहीही इगो नाहीये की हेच हेच असंच आहे. एनिथिंग. आणि सर बोलत असताना किंवा ट्राय टू लिसन, कारण ते ज्या डायमेन्शननी बोलतायत ना अजून त्याचा गंधच आपल्याला नाहीये. खूप गोष्टी ज्या वेळेला मी एक्सप्लोअर करतेय, सरांनी मला 10-10 वर्षापूर्वी सांगितलेल्या आहेत. मला तेव्हा नाही त्याची डेप्थ पण मला कळली नाही. पण ज्या वेळेला मी आय एम मुव्हिंग अहेड इन लाईफ किंवा आय एम अंडरस्टँडिंग लाईफ फ्रॉम डिफरंट डायमेन्शन्स, मला त्यावेळेला लक्षात येतं की अरे सर हे मला किती आधी सरांनी सांगितलं होतं. पण ते ज्या इंटेन्सिटीनी सांगत होते ते मला तेव्हा नाही कळलं, ते मला आज कळतंय. सो जे आम्ही सांगतोय किंवा मी सांगते कदाचित तुमच्या वयाकरता इट इज व्हेरी, आय नो इट इज व्हेरी डिफिकल्ट. तुमच्या वयाकरता एक्सेप्टिंग समथिंग लाईक दिस फ्रॉम मी इज व्हेरी डिफिकल्ट. पण माझं काम हे आहे की इफ इट हेल्प्स मी, माय पर्पज इज टू हेल्प हू आर कनेक्टेड टू मी. सो डोंट टेक इट ऑन इगो. येस सर. नाही, मला एवढंच म्हणायचं की कोणाला आणखीन काही खरंच प्रश्न असतील. योगेश आंबेनी काहीतरी प्रश्न विचारला इथं. सर, डज टाइप ऑफ डेथ अ इंडिव्हिज्युअल मीट हॅज एनी, एक मिनिट गेलं खाली. अरे बोलू शकतात पाहिजे. नको. तर मी मला बोलायचंय, बोलू? Does type हा, of death have any inferences of the past life, present life one does? म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉर, मर्डर और ऍक्सिडेंटल. बोलू देत किती. कोण बोलतोय? सर मी बोलू? योगेश आहे का कोण आहे? कोण बोलतोय? नाव सांगा. धर्मराज मोरे. हा हा, बोला बोल ना, बोला. धर्मराज मोरे. बोला बोला. मोरे बोलतो. मॅडम, तुमच्याबद्दल तर सगळं ऐकून मला शॉकिंग झालं, पण माझ्याही बाबतीत सांगतो मी. जानेवारी 2006 मध्ये माझ्या मोठ्या बंधूंना अचानक हार्ट अटॅक आला. ऍट द एज ऑफ 55. आणि घरी भाऊ, आई आणि वहिनी असायचे, 3घच जण. आम्ही नोकरी निमित्ताने जातो, त्यांची मुलं वगैरे इकडे तिकडे. आणि त्यावेळेस माझी आई पॅरालाइज होती घरात. भाऊ मृत्यू होतो, आईला सांभाळणारा भावाचा मृत्यू होतो आणि आई पॅरालाइज होती.
आणि मी इकडे नोकरीला होतो मुंबईत. आणि त्यानंतर आईला मी इकडे आणलं माझ्याकडे. पण जबाबदारी अशी वाटली की घरी शेती, भावाची विधवा पत्नी, त्याचे 2 मुलांचे शिक्षण आणि तशातच एका बहिणीला कॅन्सर झाला. ते बहीण जरी दुसरीकडे होती पण इनडायरेक्टली जबाबदारी माझ्यावर होती. ते करता करता पुढे आईची नोव्हेंबरमध्ये डेथ झाली, बहीण पण गेली, आई पण गेली. नंतर मध्ये 2 भाचे ऍक्सिडेंट मध्ये गेलेत. आणि त्यावेळेस माझं वय फक्त ऍज अ एज ऑफ 37 होतं. आणि माझा लहान मुलगा काहीतरी 2-3च वर्षाचा होता. सगळं करत करत या परिस्थितीतनं माणूस एवढा सुधारत जातो ना की म्हणजे खूपच अशा आघात की आपण जीवनामध्ये काय करतो हेच कळत नाही आपल्याला त्यावेळेस. की दिवस भराभर जातात असं. तर एवढंच मला सांगायचं होतं. बोला. सर मी योगेश योगेश तुम्ही आंबे बोला बोलतोय. पाहिजे. सर योगेश आंबे बोलतोय, बोलू का? हा बोला. बोला. बोला बोला. सर मी प्रश्न विचारला होता की द टाइप ऑफ डेथ एन इंडिव्हिज्युअल मीट्स जस्ट लाइक इन वॉर और you know as being murdered or anything, does it have any inferences related to his past life or आता कर्म जे म्हणतात किंवा his present life? So because they are practically not, I would say not deserving deaths for an individual. So त्याच्या बाबतीमध्ये मला विचारायचं. नाही, बेसिकली योगेश काय याचं खरं उत्तर सांगू तुम्हाला? हा सर. याचं खरं उत्तर आहे वी डोंट नो. ओके. देयर आर सो मेनी थिअरीज. म्हणजे फ्रॉम द पॉइंट ऑफ रिलिजियस व्ह्यू देर इज कर्मा अँड देर इज काय म्हणूया त्याला, बर्थ आफ्टर लाईफ. बरोबर. बट Right, फ्रॉम right. द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ क्वांटम फिजिक्स किंवा कॉन्शियसनेस आणि क्वांटम फिजिक्स वरती जे लोक काम करतायत ते म्हणतात की एनर्जी इज निदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. सो यू आर एनर्जी. मग इफ यू आर एनर्जी, who dies? The form dies. Energy doesn't die. मग एनर्जी जर, if energy is not dying, पुनर्जन्म कोणाचा? So all these are theories. तुम्ही जे मान्य करायचं आहे ते तुम्ही मान्य करायचं आहे. पण खरं उत्तर म्हणजे मी इतक्या लोकांना बघतो, अनेक वेळा युट्यूब वरती बघतो किंवा कुठं बघतो, इतक्या अधिकाराने लोक मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल बोलत असतात. बोलू देत, तो त्यांचा प्रश्न आहे. पण माझं उत्तर एकच आहे की आपल्याला माहिती नाही. whether it has inference or it doesn't have any inference. Right. So that is my answer, Yogesh. Sir, mag sir, does it mean that people who are atheist, sir, त्या दिवशी एक घेतलं, एक काय राहिलंय म्हणजे काय? Yogesh, sir, does it mean that people who are of atheist ideology, are they on a right track, much better than us? well, it's a question of understanding life. ह्याच्यात एथिस्ट आणि थिस्टचा काय संबंधच नाही ना. It's how you understand life. So if that understanding is giving you sukoon, ठीक आहे, it's your understanding. It has nothing to do with theist or atheist. Sir, it is easy also ना. Well, it is easy. अंडरस्टँडिंग द कर्मा, की असं घडलं कारण पास्ट कर्म आहे किंवा असं, हे इझी आहे ना. आणि काहीतरी आपल्याला इव्हेंट वरती क्लोजर पाहिजे. तर आणि हे खूप जवळच्या थिअरीज आहेत ना आपल्या, अनादी काळापासून आपण हे ऐकत आलोय. सो प्रोबेबली दिस इज व्हेरी इझी. नाही पण ताई, मग ते एथिस्ट लोक आपल्यापेक्षा जास्त नॉर्मल फिअरलेस लाईफ लीड करताना आपण बघतो ना. म्हणजे त्यांना तर कशावर विश्वासच नसतो. ते म्हणतात खाओ पिओ ऐश करो मजा करो. हो, पण तसं तो त्यांचा पिंड आहे. त्यांचा पण असं आपण जनरलाइज नाही करू शकत. जनरलाइज नाही करू शकत. सो मेनी एथिस्ट पीपल लिव्हिंग हॉरिबल लाईफ्स. बरोबर. सो असं जनरलाइज नाही करू शकत आपण कुठलीच कॉन्सेप्ट. व्हॉट वर्क्स फॉर यू वर्क्स फॉर यू. ओके ओके. परत कोणीतरी सर फ्री विल वरती प्रश्न विचारलाय. नाही, सुनील झाडेंनी आता प्रश्न विचारलाय. त्याच्या आधी एक फ्री विल वरती प्रश्न आलाय.
हा विचार. कॅन यू एक्सप्लेन फ्री विल अँड प्री डिटरमाइंड लाईफ? ऍक्च्युली तुम्ही मगाशी सांगितलंच आहे. डिटरमिन्ड म्हणजे सगळं ठरलेलं आहे आणि फ्री विल म्हणजे किती आहे असं विचार, आपण काही आहे का हा? आपल्या हातात? किती आहे, काही आहे का आपल्या हातात, का सगळं प्री डिटरमिंडच आहे? माझं स्वतःचं अंडरस्टँडिंग हे आहे की आयुष्य दोन्हीच्या कॉम्बिनेशन मध्ये आहे, की जीवनामध्ये अशा काही घटना घडतात आणि जीवन एकदम दुसऱ्या ट्रॅकला जातं. आपल्या ध्यानीमनीही नसतं की अरे ये कैसा हो गया, आणि आयुष्य असं चाललंय आणि एका कुठल्या तरी घटनेनं आयुष्य असं बदलतं. सो सो म्हणजे एक गंमत बघा, म्हणजे प्री डिटरमिन आहे की फ्री विल आहे. माझे एक मित्र, फार वर्षापूर्वीची गोष्ट, त्यांच्या गावातून ते आणि त्यांचे मित्र कोल्हापूरला जायला, ते कुठेतरी सांगली भागात राहत होते. कोल्हापूरला जायला म्हणून कोल्हापूरला आपण काहीतरी कामाधंदा निमित्ताने शिक्षणाच्या दृष्टिकोनातून शिक्षणासाठी घरातून बाहेर पडले आणि स्टँड वरती, एसटी स्टँड वरती ते थांबले दोघं बसला, कोल्हापूरला जाण्याच्या बससाठी. तिथं एक झाड होतं, झाडाखालती एक पार होता आणि पारावर एक ग्रस्त बसले होते त्यांच्या ओळखीचे. बसची वाट बघत थांबेपर्यंत ते झाडाखाली सावलीत दोघं थांबले आणि त्या त्या ग्रस्तानी विचारलं, काय रे पोरांनो कुठे चाललाय? आम्ही कोल्हापूरला चाललो. का? नाही नाही शिकायला चाललोय. मग त्या व्यक्तीशी यांचं डिस्कशन झालं आणि तो म्हणाले की अरे पण सांगलीला पण चांगला आहे, तुम्ही सांगलीचा विचार का करत नाही? सांगलीला चांगले कॉलेजेस आहेत, हे आहे ते आहे. आणि असं काही बदललं त्या डिस्कशन मध्ये की एक मित्र सांगलीला गेला आणि एक मित्र कोल्हापूरला गेला. ठरवून चाललंय तिथं की कोल्हापूरला जायचं, आणि कोल्हापूरला गेलेल्या माणसाचं आयुष्य पूर्णपणे वेगळं झालं, सांगलीला गेलेल्या माणसाचं आयुष्य पूर्ण वेगळं झालं. मला एक फार महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, प्री डिटर्मिन्ड आयुष्य कसं असू शकतं. बघा गंमत, बडोदा महाराजांना, महाराजा ऑफ बडोदा, त्यांना त्यांचा काय म्हणतात उत्तराधिकारी शोधायचा होता, कारण बाय डिफॉल्ट कोण जन्मला नव्हतं, मुलगा कोण नव्हता. आणि ते काय करायचे, त्यांच्या गाडीत बसायचे आणि गावातून फेरफटका मारायचे आणि त्यांना असं वाटायचं की मला कोण जर असा राजबिंडा दिसला तर मी त्याला माझा उत्तराधिकारी राजा ऑफ बरोडा बनवणार. आणि एक दिवशी ते गाडीतून चालले होते आणि रस्त्याच्या कडेला गावातून, अशीच गावातून बडोदा बघायला दोन मुलं आली होती, लहान 10-12 वर्षाची. एक मुलगा काहीतरी त्याच्या हातात पुस्तक होतं म्हणून पुस्तक वाचत होता आणि दुसरा मुलगा इकडे तिकडे बघत होता. बर तो राजबिंड काय होता काय? काही नाही, एक नॉर्मल. ह्या महाराजांचं त्याच्याकडे लक्ष गेलं आणि महाराजांनी सांगितलं गाडी थांबवा. त्या मुलाला बोललं, कुठला आहेस तू? पॅलेसवर ये. ठीक आहे, महाराजांनी सांगितलं. आई वडिलांना घेऊन पॅलेसवर गेला, तिथं त्यांचं काही बोलणं झालं आणि त्या मुलाला त्यांनी महाराजा ऑफ बडोदा केलं, ज्यांचं नाव सयाजीराव महाराज ऑफ बडोदा म्हणून नंतर ते फार प्रसिद्ध झाले. अरे ह्याला काय म्हणूया आपण? मग त्या मुलांनी काय केलं, काय राजा होण्यासाठी? काही नाही. गाव बघायला, गावातून बडोदा बघायला आलेला मुलगा कुठेतरी बसतोय, महाराजा बडोदा बघतोय, त्याला राजा करावं असं मनात येतं आणि तो राजा होतो बडोदाच. या गोष्टीला मी प्री डिटर्मिन्ड म्हणतो की हे त्याच्या जीवनामध्ये व्हायचंच होतं. तर जे कर्म बिलीव्ह सयाजीराव करणार, महाराज, तर जे कर्मची फिलॉसॉफी बिलीव्ह करणार ते काय म्हणणार की हे घडलं बिकॉज ऑफ हिज प्रिव्हियस कर्म, बरोबर? जे व्हायब्रेशन्स याची ठीक आहे फिलॉसॉफी ना, करणार. हा, सो इट इज ऍज पर एव्हरीबडीज अंडरस्टँडिंग टू दिस.
नाही, इथं गंमत बघा ना. सयाजीराव महाराज ज्यावेळेस ते मोठे व्हायला लागले, मग महाराजांना हे लक्षात होतं की मी एक साधारण माणूस आहे, मला महाराज म्हणून बसवलं इथं, पण माझं कर्तव्य काय? ऐशाराम विलासामध्ये राहणं हे माझं कर्तव्य नाहीये. माझं कर्तव्य आहे माझ्यासारख्या सामान्य माणसांसाठी काम करणं. आणि जसं कोल्हापूरची छत्रपती शाहू महाराज सामान्य माणसांसाठी जगले, तसे बडोद्याचे सयाजीराव महाराज सामान्य माणसांसाठी जगले, सामान्य माणसांसाठी त्यांनी काम केलं. ही त्यांची फ्री विल. सो या एका गोष्टीमध्ये डिटर्मिनिझम पण दिसतो आणि फ्री विल पण दिसते, असं मला वाटतं. तर पुढचा प्रश्न आहे, why is it that some people meet very painful and horrifying deaths while some people die at ease? Are there any factors determining this? हा सर. सर प्रश्न ऐकला का तुम्ही? हँग झालं, मला ऐकू नाही आलं. तुमच्याकडे सर इंटरनेट कनेक्शन खूप इनस्टेबल आहे, तुमच्या ह्याच्यावरती दिसतंय सारखं. होय काय? वायफाय आहे, ब्रॉडबँडला आहे का बघा आधी. ब्रॉडबँडलाच लावलं होतं, आता मी सर खूप इनस्टेबल आहे, मोबाईल डेटावरती हा नका. प्रश्न विचार. सर मोबाईल डेटाला घेऊ नका, खूप इनस्टेबल आहे. पॉज होतोय तुमचा व्हिडिओ सारखा. बर. Why some people meet horrifying, painful deaths while some die at ease? Are there any factors determining this? नाही ऐकू येत का सर? सर तुमचा व्हिडिओ नाही ऐकू आलं. होतोय. हो, पण माझ्या कंट्रोलच्या बाहेर आहे ते. आता येतंय का ऐकायला? हो येत. Why some people meet horrifying, difficult deaths and some people die at ease? Is there any factor determining this? माहित नाही, आय डोंट नो. जसं काही लोकांची बर्थ इतकी पेनफुल असते, सो मेनी किड्स दे गो थ्रू सच पेनफुल बर्थ, म्हणजे अगदी सर्व्हायव्हल पर्यंतचा प्रश्न असतो, तो तसं डेथ पण असू शकते ना. तर परत पॉज होतोय व्हिडिओ. थांब जरा एक मिनिट. मीनल. येस सर. बघ. हो आहे. हा बोला. नाही, तूच प्रश्न विचारला. हा मी म्हंटल जसं डेथ नाही, काही लोकांचा बर्थ पण कितीतरी पेनफुल असतो. हो, ट्रॉमॅटिक असतो. हो. कृष्णाचा बर्थ ट्रॉमॅटिक आहे. तुमचं उत्तर काय आहे याला? मला माहित नाही ना. सर प्रॉब्लेम काय आहे, आपली सगळी फिलॉसॉफी ऑन द नाव आहे, हो, ऑन द हॅपनिंग आहे. आणि जे प्रश्न येत आहेत ना, कर्म, पास्ट, फ्युचर, हे सगळं पास्ट आणि फ्युचरच्या बेसिस वरती. आणि ऍक्च्युली आपण जे काही सगळं ओरिएंट करतो, इट इज ऑन एक्सेप्टिंग द हॅपनिंग ऍज इट इज, रादर देन त्याची चिरफाड करणं की हे का झालं आणि हे पुढे ह्याचं काय होणार आहे. आर एंटायर फोकस इज ऑन की हे असं झालं, त्या हॅपनिंगला कुठलाही विरोध न करता स्वीकारणं आणि त्याच्यातून पुढे आपण स्ट्रॉंगली कसं बाहेर पडू शकतो, ही ऍक्च्युली आपली सगळी फिलॉसॉफी आहे. आणि हे सगळे प्रश्न पास्ट मुळे आहे का, मग हे फ्युचर मुळे आहे का, त्याच्यामुळे probably they are not getting answers that we
एक्सपेक्ट. बरोबर आहे. कारण ते जर कर्माच्या फिलॉसॉफीनी प्रश्न विचारतायत तर जो माणूस कर्माच्या फिलॉसॉफीवर बिलीव्ह करतो तोच त्यांना त्याचं उत्तर देऊ शकणार आहे जे त्यांना पटेल. बरोबर आहे. आपण प्रेझेंट मोमेंट बद्दल बोलतोय. दॅट इज वाय खूप लोकांच्या सिस्टीम मध्ये कॉन्फ्लिक्ट होत असेल की असं कसं, मग हे झालं म्हणजे काहीतरी पास्ट लाईफ कर्म आहे ना म्हणून असं झालं, वाईट झालं म्हणजे काहीतरी पास्ट लाईफ कर्म आहे म्हणून झालं, आणि फ्युचर मध्ये चांगलं होणार आहे म्हणून झालं. असं विदाउट क्लोजर एक्सेप्टन्स इज व्हेरी डिफिकल्ट. सो दॅट इज वाय प्रोबेबली असे सगळे तेच रिपीट क्वेश्चन येतात. नाही, पण असे पण कितीतरी रिलिजन्स आहेत जे पुनर्जन्म बिलीव्हच करत नाहीत. अशा कितीतरी रिलीजियस इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा आध्यात्मिक संस्था आहेत जे डेथला सेलिब्रेट करतात. हो हो, जसं बर्थला सेलिब्रेट करतो आपण तसं डेथला सेलिब्रेट. तसं, कारण हा डेथ इज अ फ्रीइंग. दॅट इज देअर अंडरस्टँडिंग. सो तुमचं अंडरस्टँडिंग काय, तुम्ही कुठे उभा राहिलाय बघत ह्याच्यावरती अवलंबून आहे. जर दुसरीच्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल सांगायचं असेल तर त्याला अमर चित्रकथा मधलं सांगणं सोपं आहे ना. पण शिवाजी महाराजांना तुम्ही कॉलेजला गेल्यानंतर सांगायचं असेल तर तुम्हाला अमर चित्रकथामधून सांगून उपयोग नाही. तुम्हाला वेगळ्या पद्धतीत शिवाजी महाराज सांगितले पाहिजेत. आणि तुम्ही जर पीएचडी करत असाल तर देन युअर अंडरस्टँडिंग अबाउट छत्रपती शिवाजी महाराज चेंजेस. सो तुम्ही जीवनाकडे कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघताय, अमर चित्रकथाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघताय, मधल्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघताय, पीएचडीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघताय, ह्याच्यावरती तुमचं आयुष्य. इट डिपेंड्स ऑन युअर पॉइंट ऑफ व्ह्यू. What is the effect of dream at night on us? Dream gives as message meaningful or not? मित्रांनो, ड्रीम बेसिकली लक्षात घ्या, देर हॅज बीन अ लॉट ऑफ रिसर्च ऑन ड्रीम. ड्रीम इज अ प्रोसेसिंग ऑफ, ऐका मी काय म्हणतो, ड्रीम इज द प्रोसेसिंग ऑफ ऑल दॅट यू हॅव दबा के जो रखा है ना आपने, बचपन से जो दबा के रखा है उसको प्रोसेस करने का जो प्रोसेसर है वो ड्रीम है. कारण ते जर झालते फक्त ते जे इमेजेस वापरतं ते वेगळे असतात. सो ड्रीम्स आर, they are processing whatever you have काय म्हणूया त्याला, suppressed in your life, whatever you have rejected in your life, जो नहीं चाहिए ऐसा जो दबा के रखा है, the dream processes that. काही स्वप्न अशी असतात जी सूचक असतात. सो देन probably आणि हे माझ्या जीवनामध्ये पण घडलंय म्हणून मी अथॉरिटेटिव्हली सांगू शकतो की काही अशी स्वप्न असतात की ज्या स्वप्नामध्ये तुम्हाला काही ठोस मार्गदर्शन देखील मिळतं. काही अशी स्वप्न असतात की त्या स्वप्नामध्ये एखादी घटना घडते, तुमच्या लाईफ मध्ये काहीतरी प्रोसेस सुरू होतो, जो माझ्या जीवनामध्ये घडलाय. सर, म्हणून असं घडतं माझ्या स्वप्नामध्ये. स्वप्न आणि दृष्टांत, म्हणजे मी मुद्दा म्हणून तो शब्द वापरला नाही, पण इट डिपेंड्स. पण नॉर्मल स्वप्न जी असतात ही एक प्रोसेसिंग आहे. तुम्ही जे गोळा करून ठेवलेलं आहे, साचवून ठेवलेलं आहे, टू बी करेक्ट, जे साचवून ठेवलेलं आहे उसको फ्री करने का वो एक तरीका है. जो स्वप्नच पडली नाहीत तर आपण न्यूरोटिक होऊन जाऊ. मीनल, गेलेल्या व्यक्ती जर सारख्या स्वप्नात येत असतील तर काय समजावं आणि काय करावं? ते आपण धरून ठेवलेले असतात म्हणून येतात. मी हॉस्टेलमध्ये जगलो, म्हणजे शिकलो रादर. हॉस्टेलमध्ये राहणं इतकं मला असं
दबावात्मक होतं. मला आवडायचं नाही. पण माझ्या आई वडिलांनी ऐकलं नाही, मला तिथंच कंपल्सरी ठेवलं. आणि मग हॉस्टेलमधून ज्यावेळेस मी कॉलेजला बाहेर आलो, तुम्हाला खोटं वाटेल, पुढे जवळ 15 वर्ष मी हॉस्टेलमध्ये आहे अशी स्वप्न पडायची मला. कारण मला ते नको इतकं होतं. सो बरेच वेळा जर आपल्यातून ते गेलेले लोक सुटले नसतील, आपण अजून त्याला धरून ठेवला असेल, तर रात्री भेटायला येणार, बरेच वेळा येणार. माझ्या जीवनामध्ये बरेच वेळा मी माझ्या आईला किंवा वडिलांना किंवा भावाला धरून ठेवलेलं नाहीये. आय हॅव फ्रीड देम. पण तरी ते भेटायला येतात कधी कधी. इट इज मेमरी प्रोसेसिंग इटसेल्फ. अनलेस दे गिव्ह अस एनी स्पेसिफिक मेसेज. नुसते येण्याला माझ्या दृष्टिकोनातून फारसं महत्व नाहीये. अनलेस दे आर गिव्हिंग यू सम मेसेज. मीनल. शेवटचा प्रश्न आहे, सर, हाऊ वी कीप इन माइंड दॅट वी आर मॉर्टल इन डे टू डे लाईफ. वी फॉरगेट अबाउट मॉर्टॅलिटी अँड कॅनॉट इवन थिंक ऑफ आवर मॉर्टल नेचर. काय नाही, इट इज युअर अंडरस्टँडिंग. त्याचा विचार करत बसायची गरज नाहीये. पण माहिती आहे ना, आता तुम्ही पुरुष आहे का स्त्री आहे, तुम्ही विचार करता काय सकाळपासून की मी पुरुष आहे का स्त्री आहे? नाही, यू नो. तसा ऍट अ डीपर लेवल वी नो दॅट वी आर मॉर्टल्स. आता वो गई बात. अंडरस्टँड करायचं आहे की जाना तो है. आणि असं अंडरस्टँड केलं की जाना है म्हणजे फ्री होणार आहे, सगळ्या अस्तित्वाशी एकरूप होणार आहे, असं वगैरे विचार केला तर बरं वाटतं की बाबा जाणार आहे कुठेतरी चांगल्या ठिकाणी. तो ठीक आहे, नथिंग रॉंग इन इट. दॅट इज द ओनली वे. वी नो. वागतो असं की कधीच जाणार नाहीये, तो भाग वेगळा. बट वी नो. अँड नोईंग ऍट अ डीपर लेवल इज पुरेसा. ठीक आहे, आठवत बसायचं कारण नाही. तर प्रॉब्लेम मिनल. बऱ्याच वेळेला मी जाण्याशी नसतो, माझ्या आजूबाजूच्यांनी नाही जायला पाहिजे हा असतो. हो, पण काय इलाज नाही. That is more fearful actually. As we have become strong to handle, does it mean we are become insensitive? This is from Mr. Unmesh Gugle. याला उन्मेष गुगळे. Maturity is insensitivity or sensitivity. It's you have to decide. माझी आई माझ्या समोर एका तासात गेली. मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो, व्यवस्थित होती, and she just passed away in front of my eyes. I processed it. Freed her. इनसेन्सिटिव्हिटी आहे का अंडरस्टँडिंग आहे का मॅच्युरिटी आहे, हे तुम्ही कुठं आहे ना ह्याच्यावरती ठरतं. तुम्ही अजून अमर चित्रकथामध्ये असेल तर ती इनसेन्सिटिव्हिटी वाटेल. तुम्ही जर PhD लेवलला असाल तर ती मॅच्युरिटी वाटेल. इट डिपेंड्स ऑन वेअर यू आर. मीनल. तर बऱ्याच वेळेला म्हणजे आता बिकॉज आय वेंट थ्रू दिस प्रोसेस, कधी कधी असं असतं लोकांना की ठीक आहे मी मॅच्युअर आहे, पण मला जी भेटायला आलेली माणसं आहेत ते हे नाही ना एक्सेप्ट करू शकत. म्हणून वेन आय मीट पीपल ड्युरिंग कन्सल्टिंग ऑल्सो, हे ऍट टाइम्स हॅव ओव्हरकम द ट्रॉमा, पण तरी ते धरून ठेवतात बिकॉज लोकांना वाटेल की अरे काय मग आम्ही अटॅचच नव्हतो का किंवा असंच नव्हतं का. किती वर्ष आपण असं लोकांना काय वाटेल या अवस्थेत अजून पण जगणार आहे. तो बऱ्याच वेळेला ते दुःख आणि ती गिल्ट, तो त्रास आपण धरून ठेवतो जस्ट टू शो पीपल दॅट नो वी आर इक्वली अफेक्टेड अँड वी वर, तेवढाच बॉन्ड होता. मला कोणाला दाखवायची गरज नाहीये आज की आई काय होती माझ्यासाठी. somebody who must have come to meet us, they must have felt की अरे काय म्हणजे कशी माणसं आहेत ते, लगेच कसे काय सावरले, ही लगेच कामाला जायला लागली, बाकी सगळं चाललंय लगेच. दॅट इज फॉर देम टू डिसाइड. ऍब्सोल्युटली. कोण 10 वर्ष 20 वर्ष लक्षात ठेवणार आहे की हिची आई गेल्यानंतर ही अशा अवस्थेत होती.
पण माझी आई गेल्यानंतर मी काय अवस्थेत होते हे माझ्यासाठी डेफिनेटली मॅटर करणार आहे कुठेतरी. तो बऱ्याच वेळेला हे सेन्सिटिव्हिटी आपण धरून ठेवतो जस्ट टू शो पीपल. मी आम्हाला भेटायला पण अजून पण जेव्हा माणसं येतात ती अशी इतकी बिचारी चेहरे करून येतात की अरे बापरे बिचारे आता ह्यांचं कसं होणार. सो ठीक आहे म्हणजे यू शुड इट इज ऍक्च्युअली व्हॉट वी फील. आपली अंडरस्टँडिंग खरंच कुठल्या लेवलवरती आहे. तेच मी म्हटलं ना, तुम्ही कुठं आहे याच्यावरती तुमचं लाईफ आहे. आणि मग हे आपण जे सगळे बोलतो भेटतो ह्याचं प्रयोजन काय? हेच टू अंडरस्टँड लाईफ. कारण जगता येताना आपल्याला जर आपलं अंडरस्टँडिंग क्लिअर असेल तर आयुष्य जगणं सोपं होतं, नाहीतर आयुष्य अवघड होतं. मीनल, सेशन संपवायचं आहे की नाही? हो 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 संपूया. तुला काय अनाउन्समेंट करायची असेल हो. तर कर. So thank you everybody for being here and celebrating the freedom of my mother actually. And thank you संजय की तुम्ही एवढं इन्सिस्ट केलं त्याच्यामुळे we could share this with people. काही लोकांना हे खरंच खूप अवघड गेलं असेल काही कॉन्सेप्ट पटायला, पण ठीक आहे लेट इट. तो टाइम जाऊ दे, ते प्रोसेस होऊ दे. इट विल टेक टाइम फॉर एव्हरीबडी टू अंडरस्टँड एव्हरीथिंग. पण खरंच आज आपण जे सगळं करतोय शिकतोय बाहेर काय घडेल माहित नाही. फॉर शुअर आपली स्ट्रेंथ वाढते एवढं फॉर शुअर आहे. आणि जोपर्यंत हे बॉडी वापरणार आहे आपण तोपर्यंत तरी जे काही समोर घडणार आहे त्याला आपण डेफिनेटली फेस करू शकू हे नक्की. पुढच्या रविवारी आपण आता जी सिरीज केली होती हिंदी मधली तर पुढच्या रविवारी सकाळी 10 ते 1 बेसिक पॉवर टॅपिंग लेवल 1 हिंदीमध्ये होणार आहे. सो तुमचे जे लोक रिलेटिव्ह असतील ज्यांना हिंदीमध्ये हे शिकायचं आहे फ्री, पण त्याच्याकरता एनरोलमेंट कंपल्सरी आहे. सो मिलिंदच्या किंवा सुशील आहेत त्यांच्या नंबरवरती तुम्ही त्यांचं नाव किंवा त्यांना सांगू शकता डिटेल्स. आणि अशी काही लोक असतील हिंदीमधली ज्यांनी 7 डेज मिरेकल टॅपिंग ऐकलेलं नाहीये तर 7 डेजचे व्हिडिओज त्यांना नक्की पाठवा. आणि काल मी आणि सर डिस्कस करत असताना आम्हाला असं वाटलं की जसं लास्ट इयर आपण केलं होतं लाईव्ह सेशन करत होतो ह्या ट्रबल टाइम्स मध्ये, आता असं दिसतंय की एप्रिल इज अगेन कमिंग टू अ व्हेरी व्हेरी ट्रबलसम पिरियड ऑफ आवर लाईफ अगेन. सो काही लाईव्ह सेशन्स करण्याचा विचार आहे. ते काय कॉम्बिनेशन मध्ये होतील, रोज होतील, ऑल्टरनेट डे होतील, कसे होतील हे आम्ही 1-2 दिवसामध्ये मेसेजेस तुमच्यापर्यंत डेफिनेटली पोहोचवू. पण एकत्र राहूया आणि एकमेकांना बळ देऊया टू फेस all these traumatic situations that are in our life today and that will ever come in our life. So let's be happy and let's keep on tapping and continue this evolution of us. So thank you for being with us today. हा व्हिडिओ युट्यूबला अपलोड होईलच संध्याकाळी. सो ज्यांनी ऐकला नसेल आणि यू फील की दे शुड लिसन टू समथिंग लाईक दिस तर नक्की ती लिंक त्यांच्या बरोबर शेअर करा. पुढच्या रविवारी बेसिक पॉवर टॅपिंग लेवल 1 हिंदीमध्ये होणार आहे, झूम वर होणार आहे. इट इज फ्री ऑफ कॉस्ट. सकाळी 10 ते 1 त्याचे पण मेसेजेस आज संध्याकाळी येतील. तो त्या रिस्पेक्टिव्ह नंबर्स वरती तुम्ही त्या लोकांचं बुकिंग करू शकता. ओके, सो थँक्यू आणि लवकरच भेटूया परत लाईव्ह सेशन्सच्या माध्यमातून. थँक्यू अँड हॅव अ ग्रेट डे. Thank you, sir. Thank you, Thank you, Bhai. ma'am. Thank you, very much. madam. Thank you so much. Thank you, sir. Sir, thank you, Minal. Sir, thank you, ma'am. Thank you, Bye, madam. sir. Madam, thank you, sir. Sir. Thank you, sir. Thank you, ma'am. Thank you, Minal. Thank you so much. Thank you, ma'am. Thanks a धन्यवाद lot. सर, धन्यवाद मॅडम. Thank you. Thank you. Madam. Thank you, madam. Thank you, sir. Thank you, sir.